नमस्ते सर्वांना. आज आपण हिस्ट्रीच्या रिसोर्सेसबद्दल चर्चा करणार आहोत, कारण की ही गोष्ट सर्वांना माहीत असणं फार गरजेचं आहे. आपण एक्झॅक्टली वाचलो कुठून पाहिजे. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, एन्शियंट हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्ही ना NCERT जरी वाचली ना, ती ओल्ड असो न्यू असो, हिस्ट्री कधी चेंज होत नसते. सो ओल्ड NCERT एन्शियंट हिस्ट्रीची वाचायची, कळलं. मिडिवल हिस्ट्रीची सुद्धा NCERT जरी वाचली, ती ओल्ड असो न्यू असो, दोघांपैकी कोणती जरी वाचली ना तरी चालते, कारण हिस्ट्री कधी चेंज होत नसते. नंबर थर्ड पॉईंट, मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला ना, मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्ही ना स्पेक्ट्रम नावाचं एक डायरी टाईपमध्ये बुक येतं, ते तुम्ही वाचलं ना ते सुद्धा चांगलं आहे, कारण की त्याच्यामध्ये फॅक्ट्स चांगल्या पद्धतीने दिलेले, समजलं. पण तुम्हाला मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर वाचायचं असेल ना, तर ग्रोवर अँड ग्रोवर आणि बिपिन चंद्र या दोघांपैकी एक रेफर करू शकता, समजलं. ही गोष्ट मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही वाचलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आफ्टर इंडिपेंडन्ससाठी बिपिन चंद्र एकमेव बुक वाचलं तरी सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला एक्स्ट्रा वाचायची काहीच गरज नाही. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीच्या बाबतीत विचार केला ना, तर तुम्ही कोणतं बुक न वाचता जर तुम्ही आपलं जे NCERT जरी वाचली ना, प्रॉपर रीड केली ना, तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ते मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो तुम्हाला, जनरल स्टडी पेपर फर्स्टच्या बाबतीत. सो तुम्ही अशा पद्धतीनं हिस्ट्रीच्या रिसोर्सेसचा यूज करू शकता. आणि आर्ट अँड कल्चरच्या बाबतीत नितीन सिंग आणि याचा आर्ट अँड कल्चर यूज करा. आणि NCERT जरी यूज केलं तरी दोघांपैकी एक यूज केलं तरी सफिशियंट आहे. सो गॉड ब्लेस यू ऑल द बेस्ट.